बिहारच्या पाटणा हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दणका। एससी एसटी ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द। नितीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार का याकडे लक्ष। राज्य आणि केंद्र सरकारनं मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर तोडगा काढावा, अन्यथा विरोधी पक्षांना एकत्र घेऊन सरकारला जाब विचारणार, शरद पवारांचा इशारा। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी घेतली ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट, तर वडेट्टीवारही जाणार भेटीला। जालन्याच्या वडीगोद्रीत हाकेंचं मागील 8 दिवसांपासून उपोषण सुरू। जागा वाटपातील भाजप नेत्यांची लुडबुड थांबवून मोदींकडे विधानसभेसाठी 100 जागा मागा, रामदास कदमांचं शिंदेंसमोर वक्तव्य, तर लोकसभेतील पराभवावरून मुख्यमंत्री शिंदेंचीही उघड नाराजी। उद्धव ठाकरेंची मोदी, फडणवीस, शिंदे आणि राज ठाकरेंवर चौफेर टीका। मोदी सरकार पडणारच, तर फडणवीसांवर आता वाजले की 12 म्हणण्याची वेळ, ठाकरेंचा हल्लाबोल। महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। एकट्या अमरावती जिल्ह्यात 152 दिवसांमध्ये 143 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, तर यवतमाळमध्ये 132 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, नाचणी, कापसासह 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पालघरमधील बहुचर्चित वाढवण बंदराला मंजुरी, केंद्राच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय, स्थानिक मच्छीमारांचा मात्र बंदराला विरोध। नीट परीक्षा घोळानंतर संताप उफाळला विद्यार्थ्यांचं, शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, दिल्लीत धर्मेंद्र प्रधानांच्या गाडीवर नकली नोटाही फेकल्या। पुण्यात रील बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट, तरुणीच्या स्टंटचा धक्कादायक व्हिडिओ समोर, पुण्यातील स्वामीनारायण मंदिराजवळील घटना।